राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि या निवडणुकांमध्ये कशा प्रकारची कामगिरी असणार आहे, स्थानिक पातळीवरची गणितं, समीकरणं, विकासाचे मुद्दे, आरोप प्रत्यारोप हे वेगवेगळे असणार आहेत। आणि कोकण विभागाचा विचार करताना रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळपास 15 विधानसभेचे मतदारसंघ आहेत आणि कोकणातला हा फॅक्टर देखील खूप इंटरेस्टिंग असणार आहे। खूप मोठी वेगळी गणितं, राजकीय उलथापालथी कोकणात सध्याच्या घडीला घडणार असं स्थानिक पातळीवरती ज्या काही घडामोडी घडतात त्यावरून दिसून येतं आहे। मी सुकांत चक्रदेव आहेत, वरिष्ठ पत्रकार रत्नागिरीमधले। सर, असे कोणते मुद्दे आहेत जे ह्या निवडणुकीमध्ये खूप वेगळ्या पद्धतीनं बघितले जातात आणि ही निवडणूक यासाठी म्हणजे ही वेगळी कशी असणार, याचं कारण असं आहे मागच्या अनेक वर्षांपासून तुम्ही राजकारण जवळून पाहताय। राज्यामध्ये ही निवडणूक वेगळी अशासाठी असणार आहे की प्रमुख दोन पक्षांचे दोन भाग झाले आहेत, त्यामुळे 6 राजकीय पक्ष या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लढणार आहेत। कोकणातला विचार करत असता रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांचा विचार करत असताना सगळ्यात मोठा प्रभावी भाग असा ठरणार आहे की संघटन कोणाचं मोठं आहे, संघटन कोणाचं बलिष्ठ आहे। तर ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची मानली जाणार आहे। कोणी राजकीय निरीक्षक हे मान्य करेल की रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांच्यामध्ये शिवसेना नावाच्या पक्ष संघटनेची ताकद ही खूप मोठी होती। त्याला डावलून किंवा त्याला लक्षात न घेता राजकारणाचा विचार कोकणामध्ये होऊ शकत नाही। आता त्या पक्षाचे 2 भाग पडले, एक पक्ष हा ठाकरे सेना आणि दुसरा पक्ष शिंदे सेना म्हणून प्रसिद्ध आहे। तर या पक्षांच्यामध्ये एक मोठी चुरस या निवडणुकीमध्ये आहे। पक्षचिन्ह कोणकोणती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कदाचित उमेदवार उभे राहतील, पण ह्या 2 म्हणजे ह्या 2 भागांची, शिवसेनेच्या पडलेल्या 2 भागांची मोठी स्पर्धा या निवडणुकीमध्ये दिसेल आणि तिन्ही जिल्ह्यांच्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये हा मुद्दा त्याच्यामध्ये लक्षात घेतला जाईल। नक्कीच। मी प्रकाश वराडकर यांच्याकडे जातो, वरिष्ठ पत्रकार आहेत। सर, अनेक वर्षांपासूनचा अनुभव, लोकसभेत काय घडलं हे तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे, तुम्ही बघितलेलं आहे। विधानसभेमध्ये नेमकी गणितं कशी असू शकतात, म्हणजे पारडं जड किंवा कुणाच्या बाजूने असं काही तुम्ही सांगू शकता, मांडू शकता, कुठले मुद्दे प्रामुख्यानं गाजतील? लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जे वातावरण होतं की आधी शिवसेनेतली झालेली फूट, ठाकरे गट वेगळा झाला, शिंदे गट वेगळा झाला, तर ह्या पार्श्वभूमीने त्यावेळी ठाकरे गटाला जी एक सहानुभूती होती की सहानुभूतीची जी लाट होती त्यावेळेला, त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला झालेला आहे। परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने शिंदे शिवसेनेने पावलं उचलली आणि ज्या विविध योजना, लाडकी बहीण योजना असेल किंवा वयोश्री योजना असेल, यासारख्या असंख्य योजनांची बरसात केलेली आणि ह्या योजना नुसत्या कागदावर नाहीत तर त्याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे। त्यामुळे त्यांनी त्या सहानुभूतीच्या लाटेला एक वेगळ्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे। म्हणजे सहानुभूतीची लाट त्यामुळे ओसरते की काय असं चित्र आत्ताच्या घडीला आहे। परिणामी ह्या कोकणात आधी मुळातच शिवसेना पहिल्यापासून स्ट्रॉंग होती, अनेक वर्ष, गेली 2 दशकं आम्ही पाहतोय। 2 दशकात शिवसेनेची जी काही शक्ती होती, इथली ऊर्जा होती, ती प्रचंड होती आणि त्याच्यात कुठेतरी दुभंग किंवा दुफळी झालेली आहे फुटीमुळे। तर आत्ताच्या घडीला अशी अवस्था आहे की ही जी निवडणूक रत्नागिरी जिल्ह्यात होईल, सिंधुदुर्गमध्ये होईल किंवा रायगडमध्ये होईल, ही खऱ्या अर्थाने शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच असेल की ठाकरे गट आणि शिंदे गट ह्याच्यात। रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची एकही आमदारकीची सीट नाही, आत्ताच्या घडीला नाही आहे। म्हणजे आता जे विद्यमान आहे त्याच्यात 2 राष्ट्रवादी। तुमचा हा मुद्दा बरोबर आहे, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोच या मुद्द्यावरती। मला सांगा, महिला वोटर्स, लाडकी बहीण योजना असेल किंवा रत्नसिंधूसारख्या योजनेतून देखील महिलांना सबलीकरण करणं अशा प्रकारचा अजेंडा सत्ताधाऱ्यांनी ठेवलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा कितपत इफेक्ट होणार आहे? नाही, आता कसं झालंय, लाडकी बहीण योजनेत सरकार पैसे फुकटचं देते म्हणून लोक गोळा होत आहेत, म्हणजे घेत आहेत महिला, म्हणजे ज्यांची आर्थिक क्षमता आहे तरी घेत आहेत। कारण समाजातला एक घटक आहे की त्यांच्यापर्यंत ही योजना खूप चांगली आहे। एखाद्या महिलेला औषधासाठी किंवा हे घरातून मिळत नसेल तर त्या महिलेला ह्या योजनेचा उपयोग होतोय। पण अशाचपैकी 25% महिला जरी खऱ्या त्या गरजेपोटी असल्या तरी 75% महिला या अशाच कार्यकर्त्या म्हणून किंवा आपल्याला मिळतंय तर याच्याने पैसे घेत आहेत। आता ह्या महिला मतदान करताना घरातल्या कुटुंबातला कोणतरी सांगणार कुठे मतदान करावं, कारण त्यांची तेवढी 100% क्षमता असते असं नाही आहे। सुशिक्षित महिला आहेत, विचार करतात, परंतु आपल्या घरातलं वातावरण, आपल्या घरात असलेले पुरुषांचे विचार, आपल्या घरातल्या एखाद्या मुलाने सांगितलं आई तू इथे मतदान कर, तर त्या महिला करतात।
तुमचं म्हणणं आहे की पुरुषांवरती पण बरंचसं मतदान अवलंबून असणार. मला एक विचारायचं आहे. प्रशांत हर्चेकर आहेत. सर, भाजपनं मागच्या काही दिवसांमध्ये जर बघितलं, एक पाळंमुळं रुजवायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे मागच्या 2-2.5 वर्षापासून भाजपचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिलेला कार्यक्रम विधानसभेत हा कितपत इफेक्ट दिसून येईल? लोकसभेला तर दिसून आला असं आपण म्हणायला काय हरकत नाही आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो देशाचा विकासाचा दृष्टिकोन ठेवलेला आहे तोच महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकारने ठेवलेला आहे. शिंदे सरकारने सगळ्या ज्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोचवायला सुरुवात केलेली आहे आणि विकासाचा जो मुद्दा आहे तो खऱ्या अर्थाने ह्या निवडणुकीत प्रभावी ठरणार आहे. कारण कोकणाकडे बघण्याची दृष्टिकोन होता तो आता बदललेला आहे आणि विकासाला सुरुवात झालेली आहे आणि यामुळे अनेक जण मतदार आहेत ते या सरकारकडे आता ओढले जाऊ लागलेले आहेत. सर, जातीय समीकरणं महत्त्वाचे आहेत. म्हणजे मराठा, ओबीसी, मुस्लिम, ब्राह्मण हे म्हणजे वेगवेगळ्या मुद्द्यांवरती वेगवेगळे मुद्दे अगदी प्रत्येक ठिकाणी चर्चेत जात आहेत. धनगर आरक्षण असेल, कोकणातलं जातीय समीकरण, कुणबी जो फॅक्टर आहे तो तिन्ही जिल्ह्यांमध्ये कसा राहील, काय तुम्हाला वाटतं याचा इफेक्ट होऊ शकतो मराठा आरक्षण? आणि राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात वेगवेगळी आंदोलनं चालू आहेत. आता मराठा मंडळींना कुणबी गटातून आरक्षण मिळावं यासाठीही प्रयत्न चालू आहेत, पण याला कोकणातल्या कुणबी मंडळींनी विरोध केला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोकणातले कुणबी बांधव संख्येने अधिक आहेत, तथापि राजकीय दृष्टीने जागरूक आणि राजकीय दृष्टीने एखादी गोष्ट ठरवून ती तडीस नेणं यासाठी कुणबी बांधव एकवटलेलं फारसे गेल्या 30 वर्षात दिसून आले नाहीत. यामुळे कुणबी बांधव संख्येने अधिक आहेत, पण त्यांचे आमदार किंवा खासदारांची संख्या त्या मात्र त्या तुलनेमध्ये झालेली नाही. त्यामुळे जातीय समीकरणांचा जो मुद्दा आहे हा कोकणामध्ये फारसा प्रभावी ठरणार नाही. तुम्ही आत्ता जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी, आमदार किंवा खासदार, किंवा गेल्या 20 वर्षातले आमदार किंवा खासदार यांचं जर का प्रमाण बघितलं आणि कोकणातली लोकसंख्येचं जर का प्रमाण बघितलं तर कुणबी बांधव हे कधीही राजकीय दृष्टीने जागरूक नाहीत, त्यामुळे त्यांचं प्रतिनिधित्व नाही असं दिसून येत आहे. नक्कीच. मगाशी प्रशांत हर्चेकरांनी एक मुद्दा केला होता, त्याला धरून मी प्रकाश वराडकर यांच्याकडे जातोय. सर, विकास कामं केली म्हणजे निवडून येतं का? कारण की काही राजकीय जे तज्ज्ञ आहेत किंवा स्वतः जे लोकप्रतिनिधी ते म्हणतात की असं काही नाही आहे, विकास कामाच्या जोरावर तुम्ही निवडून यालच, याची काही गॅरंटी देता येत नाही असं किमान कोकणात तरी म्हटलं जातं. हे अगदी बरोबर आहे की विकास कामं केली म्हणून निवडून येता येतं अशातला भाग नाही. त्या लोकप्रतिनिधीचा किंवा जो उमेदवार असेल त्याचा लोकांमध्ये असलेली त्याच्याबद्दलची जी एक इमेज आहे किंवा एक प्रतिमा आहे ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि किती लोक त्याच्या मागे आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे विकास कामं झाली ह्यापेक्षाही किती लोक किंवा कोणत्या प्रमाणात मॉप त्याच्या बाजूने आहे त्या उमेदवाराच्या, याच्यावरती बरंच गणित अवलंबून आहे. त्यामुळे त्याच्यावरती निवडणुकीतली जी चढउताराची गणित आहेत, मतांचं जे म्हणजे मताधिक्याची जी गणित आहे ती त्याच्यावरती ठरतात. नक्कीच. मला एक सांगा, रोजगाराचा मुद्दा किती महत्त्वाचा ठरेल? आणि कोकणातलं होणारं मायग्रेशन म्हणजे विस्थापन, स्थलांतर हे मोठ्या संख्येनं आहे. तुम्हाला वाटतं सत्ताधारी विरोधक ह्या सगळ्या गोष्टीला जर कॅप्चर केलं तर ह्या निवडणुकीमध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो? नक्की. कारण कोकणात म्हटलं तर रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले नाही आहेत. आज रत्नागिरी जिल्ह्याचं म्हटलं तर मुलं शिक्षणासाठी पुण्या मुंबईला जातात, तिथेच एखाद्या छोट्या कंपनीत काम करतात, कारण इथे त्यांना म्हणावं तसा रोजगारच उपलब्ध झाला नाही. आपण जर कोकणाचा इतिहास बघितला, मोठमोठे मंत्री, आमदार, खासदार इथे होऊन गेले, पण प्रत्यक्ष कोकणात एक कारण असू शकते की डोंगराळ भाग असेल किंवा इथे साधन संपत्ती आणण्यासाठी उद्योगपतीने म्हणजे जे उद्योग व्यावसायिक आहेत त्यांना त्रास होत असेल. परंतु जशी कोकण रेल्वे आली तसे आपल्याकडे कोकणात किंवा रत्नागिरीत, सिंधुदुर्गात उद्योग यायला हवे होते. त्या लोकप्रतिनिधीची मानसिकताच पाहिजे की आपला विकास करताना आपल्या भागाचाही विकास झाला पाहिजे. उद्योगधंदे यायला हवे होते पण ते आले नाही आहेत. बरं, मी तुमच्याकडे येतोय. मला एक सांगा की सगळ्या गोष्टींची चर्चा होत असताना म्हणजे आरोप प्रत्यारोप होत असताना आणखीन असे कोणते मुद्दे जे निवडणुकीमध्ये खूप वेगळ्या पद्धतीने चेंजिंग फॅक्टर ठरू शकतं असं तुम्हाला वाटतं? कोकणाचा विकास होताना विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. या ठिकाणी बोट व्यवस्था नाही आहे, ती होणं गरजेचं आहे. महामार्गाचा प्रश्न अनेक वर्ष रखडलेला आहे, तो पूर्ण होणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी शैक्षणिक हब होत आहे, परंतु त्या ठिकाणी स्थानिकांना पण प्राधान्य मिळालं पाहिजे. लाडकी बहीण योजना आहे आणि इतर ज्या योजना आहेत त्यामधूनही अनेक गोष्टी चांगल्या घडू शकतात. उमेदसारखा जो बचत गट आहे त्याच्या दृष्टीने पूर्ण रत्नागिरीचा कायापालट झालेला आहे. अनेक महिला त्याच्यामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत आणि हाच त्यांच्या विकासाचा खरा मुद्दा ठरणार आहे. नक्कीच. सर, अगदी शेवटची तुमची कमेंट घेतो. अनुभवानुसार जर बघायला गेलं तर
कोकणातले आणखीन कोणते फॅक्टर जे सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील यांना या निवडणुकीमध्ये दुर्लक्षित करून चालणार नाही आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये ते इफेक्ट दाखवू शकतात, असे कोणते मुद्दे आहेत का? रत्नागिरीमध्ये 2 दिवसापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं संचलन सुरू असताना त्या ठिकाणी काही मंडळी एकत्र आली आणि त्यांनी आरडाओरड केली, अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या. त्यानंतर वातावरण बिघडलं आणि गुन्हे दाखल झाले, शेकडो लोकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले. असा जो मुद्दा आहे हा चिथावणी देणारा किंवा कोणाला तरी बाजूने उभं करणारा, कोणाला तरी विरोधी त्याच्यामध्ये निर्माण करणारा असा एक मुद्दा ठरणार आहे. हा मुद्दासुद्धा अप्रत्यक्षरितीने राजकीय नेत्यांना पाठिंबा देणारा किंवा विरोध किंवा त्रास देणारा असा ठरू शकतो. अशा स्वरूपाचे मुद्दे प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी उपस्थित होण्याची शक्यता आहे आणि हे मुद्दे निवडणुकीमध्ये प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. तर हे टाळण्यासाठी ज्या यंत्रणांकडनं पूर्व लक्ष देणं आवश्यक आहे तर ते पुरेसं पूर्व लक्ष दिलं जात नाही आहे, ही अडचण आहे. नक्कीच. एक शेवटचा मुद्दा घेतो, म्हणजे सरांना मी शेवटचंच म्हटलं होतं, पण तरी पण की पाडापाडीचं जे राजकारण आहे, म्हणजे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी, म्हणजे प्रत्येकाच्या राजकीय इच्छा आकांक्षा जाग्या झालेल्या आहेत, त्याचा काही परिणाम होईल का या निवडणुकीमध्ये? या निवडणुकीत त्याचा परिणाम रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर रत्नागिरीतून गुहागर आणि रत्नागिरी हे 2 मतदारसंघ असे आहेत की जिथे पूर्वी सुरुवातीला युती म्हणजे एक अखंड शिवसेना असताना जी युती होती त्यावेळी भाजपच्या सीट्स होत्या इथे. त्यानंतरच्या काळात ह्या सीट्स बदलल्या किंवा वेगळ्या पक्षातनं उमेदवार निवडून आले. पण आजच्या स्थितीला रत्नागिरी जिल्ह्यातली भाजपची संघटना ही अत्यंत संघटनात्मकरित्या बांधली गेलेली आहे. म्हणजे अगदी तळागाळात बूथ वाईज त्यांचं सगळं संघटन झालेलं आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर विचार केला तर त्यांना जिल्ह्यात एकही जागा विधानसभेची आत्ता या ठिकाणी मिळणार नाही अशी स्थिती आहे. आणि त्यामुळे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत तर त्यांच्यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे. ह्या पार्श्वभूमीवर जर भाजपला किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांना दुर्लक्षित केलं गेलं तर त्याचे परिणाम या निवडणुकीत वेगळ्या पद्धतीने उमटू शकतील, ही केवळ आत्ता शक्यता आहे. ते कशा पद्धतीने पुढचं सगळं गणित जमवतात किंवा कशा पद्धतीने पुढच्या गोष्टी घडतात यावरती बरंचसं अवलंबून राहणार. नक्कीच. तर ओव्हरऑल एक गोष्ट आहे, ही कोकणातल्या 15ही विधानसभा मतदारसंघांमध्ये होणारी निवडणूक ही चुरशीची असणार आहे. अर्थात जातीचा मुद्दा किती परिणामकारक ठरतो हा विषय वेगळा आहे, पण त्याच वेळेला पक्षांतर्गत नाराजी किंवा युती आणि आघाड्यांमधली नाराजी आणि पाडापाडीचं राजकारण याची उत्तरं जे त्या आगामी निवडणुकीमध्ये मिळतील. आणि त्यामुळं ही निवडणूक एका अर्थानं वेगळी आहे. मुंबई पुण्याशी कनेक्ट असलेला हा भाग आहे आणि त्याच वेळेला शिवसेनेची ताकद किती, मग दुभंगलेली शिवसेना असेल किंवा एकसंध शिवसेना असेल, यांची ताकद किती आणि शिंदे आणि ठाकरे यांच्या पाठीशी नेमकी कोकणी माणूस किती उभा राहतोय हे देखील या निवडणुकीतनं कळणार आहे. आणि मला वाटतं याच गजाल्या सध्या कोकणातल्या प्रत्येक पारापारावरती आणि दुकानांवरती नाक्यावरती रंगत आहेत. कॅमेरामॅन मेहबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.